जले विसर्जयेत् प्रतिपद्नामि रक्षेमाचलमाचल पत्नी वामकरे शौचं बन्धवा सौगन्धनागमम् बहु सम्पत्तिरारोग्यं पुत्रपौत्रादिवृद्धये विश्वे ताते सवनेषु प्रवाचाया जगरधामगमन्निर्वदे तारावतय्य स्फूर्णमृतमस्वपावृण शर्वाय ऋषिबन्धवे रक्षन्तु मां ब्राह्मणपादपां विप्रोगदर्शनात् क्षिप्रं गीयन्ते पापराजयः वन्दनान् मङ्गलामात्रीरक्षणारक्षदं आदिव्याधिहरं नृणां श्रीपुष्टिकीर्तं वन्दे विप्रश्रीपादपङ्कजम् प्रणम्यो समविदो वदन्त्यादित्यमेव ते परिवदन्ति सर्वे अग्निं द्वितीयं तृतीयं च अकसमिति यावतीर्वैदेवतास्ताः सर्वा वेदविद्ब्राह्मणे वसन्धितस्वान् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना श्रीरङ्गीर्तये त्रेता एव देवता विक्रमस्तु दीर्घायुष्यमस्तु संस्थाप्य नमस्कुर्यात् सर्वधर्म विवेक्तारो सकलाद्विजाः देहस्य संशुद्धिं कुर्वन्तु द्विजसत्तमाः मया कृतं महाघोरं ज्ञातमज्ञातविषं प्रसादं वरुणश्च मन्युः नारदजत्र भक्पराजितासो अपनिलोजन्तो सूर्यो शश्रे पुरविश्वाजने ममानुषाणां समोधिवदृशे रोजमानः कृत्वा कृतस्वकृतकर्तृभिर्भूत विष्णुर्विचक्रमे त्रेधानि दधे पदं समूढमस्य पागसुरे क्षेत्रस्य पदीना वयं हे प्रतिदन्ना जगद्भजन्ना भवद्विपदे चन्द्रदुष्पदे नऊ मूर्तींची प्रतिष्ठापना करायचा संकल्प त्यांनी सोडला होता आणि आज या 7व्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करतो आहोत. आणि या ठिकाणी आपले प्रतिनिधी म्हणून सर्व भक्तांचे प्रतिनिधी म्हणून दिलीप रायतोंडे हे सपत्नीक बसलेले आहेत आणि ते सर्व कृष्ण भक्तांच्या वतीने ही प्राणप्रतिष्ठा करत आहेत. तो आपण सगळ्यांनी या समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर जसं काही आपल्याच हाताने प्राणप्रतिष्ठा होते फक्त प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की शांतपणाने हे जे सगळे विधी आहेत ते आपण श्रवण करावे. नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मुद्गणाय नमः त्रिपुराय नमः श्रीराय नमः ऋषिकेशाय नमः मुद्गणाय नमः ओम वासुदेवाय नमः मृत्युंजयाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः मधुक्षाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः पवित्र पाणिः प्राणानायम्य प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता प्राणायामे योगः प्राणायाम विरिञ्चिना सहोत्पन्न परमेष्टि निसर्गजानत सर्वाणि पापानि धर्मस्वस्ति करो भवो ब्रह्मा कुशमध्ये जनार्दनः कुशाग्रे शङ्करं विद्या त्रयो देवा कुशे स्थिताः साक्षात्पाणिः वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः
नाम द्वा गणपते हवामहे कविं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदां दृढवन्तो दिवसे ददातनां यां प्रतिमायां महागणपतिं साङ्गं साजसंशक्तिकं मातामहे स्वाहा महागणपतये नमः ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः वाद्यं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः गन्धक्षदा पुष्पं सर्वं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः अनन्तरेण आचमनीयं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः महागणपतये नमः समर्पयामि ओम आप्यायस्व समेत विश्वरसो भवन्यां भावाचसंगते विष्णोरश्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरप्रणः युगोनिदारिहत ओम घृतं नीचय घृतमस्य यौनिर्घृतेषु घृतमस्य नाम अनुष्वधामावहमादयस्व स्वाहा घृतमुखकरोगहव्याम् वातारदालके मधुक्षरं दिशन्दवः आग्नेर्नः सन्तोषभिः ओम स्वाधीनाय सोमेन्द्राम्ने स्वाधीनाय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाभवनाभ्याम् सप्तमे शुद्धोदकस्नानं समर्पयामि ओम स्वाहा महागणपते नमः गन्धाक्षतपुष्पैः सम्भोज्य ओम स्वाहा महागणपते नमः कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम स्वाहा महागणपते नमः साधते भूमिबलं ताम्बूलं समर्पयामि सुवरं स्वाहा महागणपते नमः समर्पयामि कृतेन पूजनेन पूर्वाराधनेन महागणपते अभिषेकं कुर्यात् ओम नमस्ते गणपतये तदेव केवलं निर्धासे केवलं धर्तासे केवलं हर्तासे सर्वं कल्पितं ब्रह्मासे साक्षादात्मा सत्यं वच्मि सत्यं वच्मि त्वन्मा अवक्तारं श्रोतारम् अवधातारं अवधातारम् अवमुचानमोषक्ष्यामः पश्चात्तात् अवप्रस्तात् उत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् ऊर्ध्वात्तात् अवघ्रात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् वाङ्मयस्तं चिन्मयः आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः सच्चिदानन्दात्वितीयोऽसि प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वयितस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिरमेष्यति सर्वं जगदिदं त्वयिप्रत्येति भूमिरापो नरो निरो नभः चत्वारि वाक्पदानि तन्गुणत्रयातीतः देहत्रयातीतः ज्ञानत्रयातीतः मूलाधारस्थिरोजनित्यापयामि आचमनीयं समर्पयामि वस्त्रेण परिमृज्य निरार्द्रं कृत्वा ॐ नर्यः प्रजां मे गोपाया तद्वाय जीवसे ताताञ्जलिशवाणाञ्चारुते सत्ये प्रतिष्ठिता भूर्भुवस्वः गणपतये नमः प्रतिष्ठितमस्तु ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः उपवस्त्रान्ते तद्वस्त्रं समर्पयामि ॐ भूर्भुवस्वः महागणपतये नमः यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेषाः भूर्भुवस्वः महागणपतये नमः जलालाभ्याजा धारुणे से तुला निर्मला देवा स्नानाते विश्वोदरतु तुला वहावा कवकाण्याहाते निरालंबतु उपवीतांसे महात्मका भूते गंधाची थोरविकाय तुझमसे लेपजाते न सेवासना फुले सुवासिक सुवासका तुझला तुझ पुढे पडे रत्नमाला निर्गंधव्या सुगंधी प्रकशी द्रव्ये तुझी धूपातीता प्रसन्न कैसा धूपे तू होसी हे जो रूपा विश्वदीप हे धूपदीप तुझसी भक्त जनांच्या आरतीहराचा कार्तिके होसी सदा तृप्त तू नैवेद्याची काय तुला वाणी कर्मा कर्मैश्वरं फलद
कासेनु सुफलानि विभूतुष्टमुसतसे कराले म्याता दूरानि श्रीराजे कैसे नसे अनंता प्रदक्षिणे परमा देखाये अगम्य पद तव मग कैसे म्याता गावे पाये तुझना सविता हात टेकिले जेते वेदानी कशील गावी तेते वाणी मम पुरवाणी स्वयं प्रकाशा काय तुझ पुढे निरंजन ज्योती विसर्जन कोटे विश्वदांत विषयी पोटी कळून सारे सजलो देवा तुझ्या पूजनासी भयले करा वाटे जाया निज जननी पाशी अजान मिले करू तुझकडे जननीचे नाते तव सेवेचा बेडा बेडा असे मात्र माते सुमले मुकले शब्द मुलांचे गोडच जननी ते बाली शरीरा बघुनी तिच्या मनी हर्ष रागे होईल कैसी करीतो सेवा गोड करून घ्यावी आत्मपदाची जोड बघुनी जगता जावी प्रार्थना नमस्कारं नमस्यामि यदा विघ्नेश्वर पूजा सकल विघ्नहर्ता महागणपते प्रियतरा पुष्पाणि समर्पयामि स्वाहा वरुणाय नमः समर्पयामि स्वाहा वरुणाय नमः समर्पयामि स्वाहा वरुणाय नमः आसादित नैवेद्यं समर्पयामि यज्ञवर्धेन परिहिञ्जामि अमृतोपस्तरणमसि ॐ प्राणाय स्वाहा दानाय स्वाहा ॐ प्राणाय स्वाहा दानाय स्वाहा प्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु शिवा आपः